गेल्या 3 वर्षांपासून रोज पेन किलरची गोळी घेते डॉक्टर, पण गुडघेदुखी अजून काही कमी नाही. 10 वर्षे झाली बीपी शुगरच्या गोळ्या खातोय. बीपी शुगर तर कंट्रोलमध्ये आहे, पण बरं नाही वाटत डॉक्टर. गेली 15 वर्षे झाली थायरॉइडचा आजार आहे. रोज 100 मिलीग्रॅमची एक गोळी खाते डॉक्टर, पण अजून बरं नाही वाटत. अँझायटी डिप्रेशनच्या गोळ्या गेल्या 10 वर्षापासून चालू आहेत, पण अजून बरं नाही वाटत. 2 वर्षांपूर्वी मुळव्याचं ऑपरेशन झालं डॉक्टर. आज मुळव्यात पुन्हा उद्भवलाय, बरं नाही वाटत डॉक्टर. मूतखड्याचा त्रास सारखा होता डॉक्टर. 3 वेळा ऑपरेशन करून घेतलं, पण मूतखडा पुन्हा उद्भवतो, बरं नाही वाटत डॉक्टर. तर अशा प्रकारचे पेशंट दररोज आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये पाहत असतो. तुम्हीही तुमच्या घरी शेजारी पाजारी अशा प्रकारचे पेशंट्स पाहत असाल, किंवा तुम्ही स्वतःही असा अनुभव घेत असाल, बरोबर ना? मग मला सांगा की इतके वर्षापासून तुम्ही गोळ्या खाताय, औषधे खाताय, पण तुम्हाला बरं वाटत नाहीये. मग हे बरं नाही वाटत आहे म्हणजे नेमकं काय आहे? खरंच तुमचे आजार कधीही न बरे होणारे आहेत, की कधी योग्य उपचार मिळालेच नाहीत? याच्यावर विचार करायला नको? विचार करायलाच हवा, नाही का? त्यासाठीच तुम्हाला आजार नेमके कसे तयार होतात, आजार का बरे होत नाही आणि आजार कसे बरे होऊ शकतात हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपले होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमन काय म्हणतात हे नक्कीच ऐकणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुढील येणारा रील पाहायला विसरू नका. फक्त बघू नका, फॉलो करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि आपत्याष्टांना शेअर करा.